नारायण राणेंच्या आव्हानाला वैभव नाईक यांनी प्रतिआव्हान दिलंय। ठाकरे सभेनंतर 2 तास कणकवलीमध्ये असणार आहेत, काय करायचं ते करून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलंय। उद्धव ठाकरेंची आज कणकवलीमध्ये विनायक राऊतांसाठी सभा होते आणि या निमित्तानं आपल्याला नाईकांनी दिलेलं हे आव्हान बघायला मिळतं। आपल्यासोबत आहेत वैभव नाईक आमदार। मला सांगा, 2 ठाकरे बंधू येत आहेत आणि या ग्राउंडवर सभा होणार आहेत। कशा पद्धतीच्या या सभा असतील? उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरे सुद्धा प्रत्युत्तर देतील, राज ठाकरे सुद्धा तोप दळणार आहे। खरं तर उद्धव साहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आहेत आणि त्यांच्यासाठी प्रचार सभा या ठिकाणी आली आणि दुसरी कोणासाठी सभा घेत आहेत ते दुसऱ्यांसाठी सभा घेत आहेत आणि हा फरक आहे। त्यामुळे उद्धवजींची सभा ही उमेदवारांच्या प्रचारासाठी असणार आहे आणि काही लोकांची सभा ही कशासाठी असेल हे आता उद्या कळेल आपल्याला, पण त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही। परंतु आमची सभा ही महाराष्ट्रातली अस्मिता आज उद्धवजी पुन्हा एकदा जागृत करणार आहेत। उद्धव ठाकरे काय नेहमीच अशा पद्धतीची टीका करतात, आज कोणाला टार्गेट करण्याची शक्यता आहे? नाही, आता ते उद्धवजीने आपण बघितलं की टार्गेटपेक्षा टीका करण्यापेक्षा उद्धवजी काय बोलतायत ते लोकांना आता सत्य हळूहळू पटायला लागलंय। राज ठाकरे सुद्धा येत आहेत उद्या। राज ठाकरेंना तुम्ही आधीच कशा पद्धतीने सांगाल की कशा पद्धती सभा होणार आणि कशा पद्धतीची त्यांच्या सभेकडे तुम्ही? राज ठाकरेंना आम्ही काय सांगायला एवढे आम्ही मोठे नाहोत, परंतु आम्ही एकच सांगू की आमची सभा ही आमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आहे, त्यांची सभा ही कोणासाठी आहे ती त्यांनी ओळखावी। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना उद्धव ठाकरेंना सुद्धा नारायण राणेंनी आव्हान दिलेलं आहे की तुम्ही इथे येऊन जर टीका केली तर माघार जाऊ शकणार नाही। खरं तर उद्धव जे सत्य आहे ते बोलतायत, महाराष्ट्रावर बोलतायत। आज पण ते सत्य असेल ते बोलेल, तर कोणाला ती टीका वाटली तर त्याला आमचं नाईलाज आहे। परंतु उद्धवजींची सभा झाल्यानंतर उद्धवजी 2 तास कणकवलीमध्ये आहेत, त्यामुळे त्यावेळेस त्यांनी यावं किंवा त्यांनी आपला निर्णय घ्यावा। राणेंना तुम्ही निमंत्रण देताय तिथे येण्याचं? नाही, म्हणजे त्यांना रस्त्यावर नेण्यापेक्षा 2 तास आम्ही इथेच आहोत ना, त्यामुळे 2 तासात त्यांना काय करायचं ते करू शकतात। किती उपस्थिती असू शकेल आजच्या? आम्ही काय भाड्याने लोक आणले नाहीत आणि किंवा आम्ही काय कोणाला गाड्या पाठवल्या नाहीत, परंतु लोक उत्स्फूर्त जे येतील ती मोठी उत्स्फूर्त गर्दी असेल। कॅमेरामॅन अमेश सुरेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।